नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. इथे ना आई भाकऱ्या करतायत आणि म्हणजे सकाळचीच वेळ आहे. मामांनाही नाश्त्याला भाकऱ्या द्याव्या लागतात ना, म्हणून भाकऱ्या देते. मी मामांना म्हटलं नाश्ता झाला ना तुमचा की अर्णवला आणायला जाऊया, म्हणून मी आणि मामा सकाळीच निघालो. कारण अर्णव आज 9ला सुटणार होता. 10वीची SSC बोर्डची त्यांची सेंटर आहे म्हणून. ते इथे मी अर्णवला घ्यायला आली. मामांनाही शाळा दाखवली अर्णवची. त्या इथे आता लहान मुलं आत्ताच सुटली आणि आता इथे येईल अर्णव. तर तिथून ना परस्पर आम्ही ऑटोनेच गेली. दुपारच्याला आईंनी म्हटलं चपात्या करूया, तर ह्या चपात्या करायला घेतल्या. सगळं जेवलं वगैरे आणि मग आराम केला. परत संध्याकाळच्याही जेवणाला आम्ही लागलो. तर संध्याकाळी ना भाकऱ्या करायचं ठरवलं आणि माही बोलली मी पण थोडी शिकते म्हणून प्रयत्न करते. तर इथे आई थापून देत होत्या. मनू स्वतःचं काम करत होती. बाबा बसलेले, अमोलातून आले नव्हते. मामाही बसले आणि इथे भाकरी मस्त फोकत होती ना, तर मला मामी भाकरीची व्हिडिओ कर. ते इथे चीक आणलेलं खरवस बनवायचं होतं म्हणून कुकरला लावायला घेतलेलं. मी ना अर्धा तास आधी साखर टाकून वितळून घेतलेली आहे आणि वेलची पूड टाकून घेतलेली आहे. तर जेवणामध्ये केली पनीर मटारची भाजी. अमोल आलेली ना, तर बाबांना डोळ्यांचे मोतीबिंदूचं ऑपरेशन आत्ताच झालं, पण म्हटलं प्रायव्हेटला दाखवून घेऊया आता, म्हणून आम्ही आमची इथे जनता ऑप्टिशियन आहे ना, तिथे आम्ही बाबांना डोळे चेकअपसाठी नेलं. आणि थोडंसं बाथरूमचा प्रॉब्लेम निघाला, चॉकअप झालेला बेसिन, त्याच्यामुळे प्लंबरलाही बोलवलं. म्हणजे एकाच वेळेला भरपूर कामं अशी निघाली की बाबांचं डॉक्टरचं पण करायचं होतं आणि प्लंबरचंही काम. ॲक्च्युली ना वॉश बेसिनमध्ये ते जी पावडर आहे ना, ती महिन्यातून एकदा नक्की टाकली पाहिजे. ते इथे मस्ती चालू होती. भूक लागली संध्याकाळी म्हणून चिवडा खायला घेतलेला आहे. अन्वीची नाही तर मस्तीच होती. अन्वीला कोण पाहुणे आले ना तर खूप मजा येते, मस्ती करायला मिळतं ना म्हणून. तर आमच्या डोंबिवलीवाल्या वहिनी आलेल्या. ते इथे बाबांचे ते डॉक्टरची इथे ना गर्दी होती खूप, त्याच्यामुळे वहिनींना वगैरे सांगितलं की तुम्ही घरी जेवायला सुरुवात करा. ते अन्वीने इथे पण क्लिनिकमध्ये मस्ती चालू होती. बाबांचे फक्त डोळे चेकअप करून नंबर किती आहे तो बघून ना चष्मा बनवायला टाकायचा होता. तर हे आहे जेवण, काय काय केलेलं बघा. आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, थँक्यू.